नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 125 पेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपच्या आमदारांची भूक वाढतच चालली आहे। छगन भुजबळांचं निरीक्षण तर पक्ष एक नंबरचा करायचा तर काही चुकीच्या गोष्टी टाळण्याचाही भुजबळांचा सल्ला। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेकडे, अमित ठाकरेंकडे सर्व शाखाध्यक्ष आणि गटाध्यक्षाची जबाबदारी। तर महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या तयारीचा आजच्या बैठकीमध्ये श्रीगणेशा। नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर होत नाही तोवर मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी, लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा करण्याचंही दिले आश्वासन। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करून मेळा प्राधिकरण स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती। तर पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्चही करणार असल्याची ग्वाही। हिंसाचारग्रस्त नागपुरातील संचारबंदी दुपारी 3 वाजल्यापासून पूर्णपणे मागे। सोमवारच्या राड्यानंतर लावण्यात आलेली संचारबंदी टप्प्याटप्प्याने मागे, तर पोलीस बंदोबस्त मात्र कायम। HSRP नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ, सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड। सायबर भामट्यांनी बनवली अधिकृत शासकीय वेबसाईट सारखीच हुबेहूब बनावट वेबसाईट। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे दिले निर्देश। न्यायमूर्ती वर्मांनी स्वतःहूनच राजीनामा द्यावा किंवा संसदेने कारवाई करावी, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचं मत। तर जळालेल्या नोटांची व्हिडिओ वेबसाईटवर टाकल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने केलं अभिनंदन। IPLच्या पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरूचा गत विजेता कोलकातावर 7 विकेटनी विजय। कोहलीचा शानदार अर्धशतक, तर आज हैदराबाद विरुद्ध राजस्थान आणि चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यामध्ये सामना। धक्कादायक, सांगली जिल्ह्यात बापाचं सैतानी कृत्य, 13 वर्षीय लेकीवर 4 महिने वारंवार बलात्कार। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।